अलंकापुर हे शिवपीठ पूर्वी येथे होते निळकंठ ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची पै केले म्हणून मोठ्या मोठ्याने तप केल्याची भूमी म्हणून पंचकृषी. पुन्हा सर्वांना माहित आहे इथला कोणताही विद्यार्थी मृदंग कलेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात नाव कमावतो. याचं कारण भगवान शंकराला नृत्य करायचं होतं, वाजवायला पार्वती आहे. गणपतराव पाटील आनंदवनातली गोष्ट आहे पूर्वीच. हे गणपतराव पाटील आमच्या सगळे त्यांची तळमळ आहे. पंचक्रोशी इंद्रायणी याची प्रदक्षिणा करताना पुणे, मरकड, पुढे इंदोरी, राजगुरुनगर, इकडे ते संभाजी राजाची समाधी, तिथून असा परिसर सांगितलेला आहे. पंचक्रोशी म्हणजे अजूनही विज्ञानानं संशोधन केलं. महाराज या आळंदीची कंपन 35 किलोमीटर पर्यंत जाणवतात म्हणून ही पंचक्रोशी. विठ्ठल आणि हे साक्षात नलवडे पाटील भगवंतांनी दिलेलं निमंत्रण आहे म्हणून कोणाला सांगायची गरज नाही. 700 वर्षापूर्वी मी काल उल्लेख केला, काला सर्वांनाच पाठ आहे. पुरुषोत्तम पाटील पुढे मी काय सांगणार हे तुम्हाला सगळे पाठ आहे. 700 वर्षापूर्वी जेव्हा वारकरी आले कार्तिक यात्रेला, दर्शन झालं आणि मग जायच्या दिवशी देवाच्या पाया पडून डोळ्याला धारा लागल्या वारकऱ्यांच्या. माय बापा जगलो वाचलो ना, येऊ पुढच्या वर्षी. झाले दर्शन तुझ्या आता, येतो माघारी पंढरीनाथा. एवढ्या शब्दानं पांडुरंगाचंच रडणं सुरू झालं. का रडता देवा? खरं सांगू, तुम्ही जाता गावात हुर हुर माझ्या जीवा, भेटाल केधवा मजला, तुम्ही जाता गावा हुर माझ्या भेटाल केधवा तुमचा विरह सहन होत नाही बाबा रे. अरे माझं पंढरपूर गजबजलं होतं, भजनानं गजबजलं होतं. आता मला नाही करमायचं. अरे मला कोण विचारतंय? पतित पावन मी तो आहे खरा,
तुमच्याने बरा दिसतसे. हे बघा काय देवा, नाही नेहमी येता आलं ना, माझी विनंती आहे वर्षातून 2 वेळेला आषाढी कार्तिकी विसरू नका 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 हे आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. हो देवा, पण मागच्या वारीला देव प्रत्येकाला सांगू लागले, फक्त 2 वेळेचा आग्रह धरला होता मी तुम्हाला. हो देवा, आता मात्र थोडा त्रास देतो. काय, येणाऱ्या एकादशीला सगळे अलंकापूरला या. काय आहे देवा, अरे माझी माऊली समाधी घेणार आहे, सगळे या. हे साक्षात पांडुरंगाने भक्तांना दिलेलं निमंत्रण आहे. मग अष्टमी पासून अलंकापूर गजबजलं सगळं. निळा म्हणे जानोनी संत येते धावत प्रतिवर्षी. नाही पुरुषोत्तम पाटील, पंढरीची वारी एखाद्या वेळेला नाही झाली तरी देवाला वाईट वाटत नाही, पण माझ्या माऊलीची वारी यात्रे अलंकापुरा अलंकापुराचे राजे ज्ञानोबाराय मोठा कोणाला म्हणतात? आपली सहज सहज ठरलेली व्याख्या आहे. कुटुंब प्रमुख गेला, पुरे गाव रडत किंवा घर रडत. का मोठा माणूस गेला, त्याच्यापेक्षा मोठा गेला नलवडे पाटील तालुका रडतो. अजून मोठा गेला जिल्हा रडतो. त्याच्यापेक्षा मोठा जाऊ द्या महाराष्ट्र रडतो. अजून मोठा गेला हिंदुस्तान रडतो. अजून मोठा गेला भारत देश रडतो. अजून मोठा गेला जगातली माणसं रडतात. अरे मोठा त्याला म्हणतात ज्याच्या जाण्यानं जगाचा बाप रडतो. देव म्हणते रुक्मिणी हाचे एक योगी देखिला नयनी, याचे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. जिथे परमेश्वराने रडावं असे महान संत ज्ञानोबाराय त्यांच्या अलंकापुरात आपण आहोत. आमच्या संस्थेच्या वतीनं मामासाहेबांनी घालून दिलेल्या काल्याच्या परंपरानुसार, नाही तर उद्या समाधी सोहळा आहे,
त्याच्यानंतर काले होतात. पण इथला काला असा का, हे सोयीनुसार मुंबईकराच्या करण्यात आलेली ही पद्धत आहे. पण उद्या असो, त्याच्यातही बारीक त्यावेळेला ज्ञानोबा समाधी घेतात 700 वर्षापूर्वी. तेव्हाची त्रयोदशी दुपारी 2ला सुरू झाली होती. आणि म्हणून अजूनही काही काही फडावर समाधीचे उत्सव 2 ते 4 या वेळेमध्ये होतात. हे सगळे हे आजचा म्हणजे सोयीनुसार केलेली पद्धत बरं का. फुटवालेकर यांना वेळ नाही बाबा, वेळ नाही. एवढं करून एवढं सांभाळतात. आणि वारकरी संप्रदायावर मूर्तिमंत प्रेम असणारी ही सगळी मंडळी आहे. काला म्हटलं की सर्वांना माहिती आहे. संतांना सर्वज्ञ म्हटलेलं आहे. त्याचं कारण आहे, काही अल्पज्ञ आहे पुरुषोत्तम पाटील, काही तज्ज्ञ आहे, काही सुज्ञ आहे, काही अल्पज्ञ आहे. कशातलं काही कळत नाही गंभीर महाराज, ते अज्ञ. एका विषयातलं पूर्ण कळतं ते तज्ञ. सर्व विषयातलं थोडं थोडं कळतं ते अल्पज्ञ. आणि सर्व विषयातलं सर्व कळतं ते सर्वज्ञ. हे 4 शब्द लक्षात आले ना. कशातलं काही कळत नाही त्याला अज्ञ म्हणायचं. पण थोडा पखवादही वाजवता येतो, थोडीशी चालही म्हणता येते, एखादं टिपण पाठ करून कीर्तनही करता येतं. हे सगळे थोडं जमतंय त्याला अल्पज्ञ म्हणतात. एका विषयातलं पुरेपूर कळतं ते तज्ञ. म्हणून डोळ्याचा डॉक्टर वेगळा, इथे कानघसा तपासल्या जाईल. आता पुढे अजून सुधारणा होणार आहे. भालचंद्र पाटील, तुमचा डोळा तपासल्यावर डॉक्टर म्हणणार आहे. चुकून आला आमच्याकडे नाही हो, बोर्ड आहे डोळ्याचा दवाखाना. हो डोळ्याचा दवाखाना, पण कंसातलं वाचलं का काय, डाव्या डोळ्याचा. तुमचा उजवा बिघडला, मी डावा डोळ्याचा डॉक्टर आहे, उजवा मागे डांगे चौकात आहे. त्या विषयातलं पूर्ण कळतं तो तज्ञ. आणि सर्व विषयातलं सर्व कळतं त्याला म्हणतात सर्वज्ञ. संत हे सर्वज्ञ आहे. आणि म्हणून भूतकाळ, वर्तमान काळ अथवा भविष्य काळ, तिन्ही काळाचा प्रश्न विचारा तरी उत्तर आमच्या संतांच्याकडे आहे. भविष्यात काय होणार, पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल. बहीण भावा 2 जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळा दादा भरतार मागेल. आणि 6 वर्षाची कन्या दादा गर्भीन राहील. आणि एक दादा माझा ऐकावा बोल. पृथ्वीवरता वारा थोर झुंजाड सुटेल. मोठमोठे पर्वत तेही उडून जातील. ऐका दादा कलियुगाची थोरी. पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. भरतारा सांडून घरोघर फिरतील नारी. हे भविष्य. वर्तमानाचा विचारा, सध्याचं काय. जनतरी देखे गुंतले प्रपंच. मरण तो त्याचे नाही. किंवा देवधर्म सांधी पडले सकळे विषयी गोंधळे गाजत असे. हे वर्तमानाचं. भूतकाळाचं विचारा, किती मोठा शास्त्रज्ञ असू द्या आणि त्याला विचारा जगताच्या आधी काय, तर ते फक्त तोंड दाबून बुक्क्याचा मार ज्याला म्हणतात, ते फक्त वृक्ष बीज न्याय, अंडा मुर्गी न्याय याच्या पलीकडे त्याची मजल जात नाही. अंडा मुर्गी न्याय, वृक्ष बीज न्याय. कोंबडी आली कुठून, पहिल्या अंड्यापासून. आणि पहिलं अंड तांबड्या कोंबडीचं, तांबडी पहिल्या अंड्याची. ते अंड काळ्या कोंबडीचं, काळी त्याच्या आधीच्या अंड्याची. आणि ते अंड पांढऱ्या कोंबडीचं. अरे मेलो तरी उत्तर संपत नाही ज्याच्या, त्याला म्हणतात वृक्ष बीज न्याय, अंडा मुर्गी न्याय. आमच्या संताला विचारा जगताच्या आधी काय. पहिली कोटेची नव्हते काही. पहिली कोटेची नव्हते काही. पहिली कोटेची नव्हते काही. पहिली कोटेची नव्हते काही. इंद्र सूर्य तारा नाही. इंद्र सूर्य तारा नाही.
होते पाही अवघे शून्याची होते पाही पहिलं कोठेच नव्हते काही नव्हतं म्हणजे चंद्रही नव्हता, सूर्यही नव्हता आणि तारेही नव्हते. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. शून्य होतं म्हणजे काहीच नव्हतं असं नाही, काहीतरी होतं पण त्याला काहीच म्हणता येत नव्हतं. असं जे होतं ते शून्य नाम ब्रह्म होतं. काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. काहीच जेथ नाही, आम शून्य होता. ओके शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. तिथे एक ढालगज निर्माण झाली बरं का गंभीर महाराज. ढालगज म्हणजे माया. इथे ढालगज शब्दाचा अर्थ माया घ्यायचा. तिने पहा एवढी ख्याती केली, अमरपुरी तिची घरकुली. कानोबा तेरे तेरे ते. तो तेयसी शिवला नाही पण वांज गर्भीन झाली पाही. आता इथे प्रश्नच आहे अवघड बाबा, वांज गर्भीन झाली. अरे गर्भीन असेल तर वांझच कशी, आणि मग वांझच आहे तर गर्भीन कशी. पण झाली कधी कधी तिथेच उत्तर असतात, काही त्या शब्दातच गमक लपलेलं असते. मुंगे व्याली शेंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले फैले 12 हत्ती. मुंगी व्याली आणि तिला सिंगी झाली. दूध किती? 17 रांजण भरल्यावर उरलेलं दूध 12 हत्ती प्याले. आणि पुन्हा आम्ही लटके ना बोलो वर्तमान खोटे. इथंच उत्तर आहे, आम्ही लटके ना बोलो म्हणजे खोटं बोलत नाही, पण आता सांगतो ते अजिबात खरं नाही, वर्तमान खोटे. विठ्ठल तो तेसी शिवला नाही, वांग गर्भीण झाली पाही. व्याली 5-25 पोरे तीही. पहिल्यांदा तिला 5 पोरं झाली, पृथ्वी आप तेज वायू आकाश. मग त्यानं काहीच केलं नाही पण त्याच्याशिवाय झालं नाही. आपल्या लक्षात येईल हे नगर कोणी बांधलं? सहज म्हणतात माणसं महेश गुरुजी, राजीव गांधींनी. राजीव गांधी आलते का इथं? नाही हो. मग त्याने काय विटा आणल्या का सिमेंट? काही नाही, आले सुद्धा नाही. मग कसं काय म्हणता राजीव गांधींनी बांधलं? सत्ता होती ना. तिथून दिल्लीहून फोन केला मुंबईला, यंत्रणा हल्ली पुण्याला, मग युद्ध पातळीवर 2.5 महिन्यात नगर तयार झालं म्हणून आम्ही लावला बोर्ड राजीव गांधी नगर. म्हणजे राजीव गांधीनं काहीच केलं नाही आणि त्यांच्याशिवाय झालं नाही. तसं तो काहीच करत नाही आणि त्याच्याशिवाय होत नाही. मग राजीव गांधीनं कसं केलं? स्वतः काही केलं नाही, सत्ता होती ना, सत्तेच्या द्वारा केलं. तसा हा काहीच करत नाही, मायेच्या द्वारा करतो. त्यालाच गीतेमध्ये महत् ब्रह्म शब्द आहे. मम योनिर महत् ब्रह्म तस्मिन गर्भम ददाम्यहम. मग संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. या न्यायानं जने हे विश्व निर्मियले. महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरिले.
सत्ता मात्र आपुलिया असा असणारा विश्वाचा निर्माता पण नवल आहे. विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता जने हे विश्व निर्मिले एकलेन कंठेची म्हणून येणे केली निर्माण 14 भुवने वगैरे वगैरे असा विश्वाला निर्माण करणारा परमात्मा पण नवल आहे. म्हणे यशोदेसी माता कोण विश्वाचा जनिता. बरं हा काय हातगाडीवरचा माल आहे का? भालचंद्र पाटील कोळीची उठाव 1 रुपया. शेष महेश दिनेश गणेश सुरेश उजाही निरंतर जावळे चाही अनादि अनंत खंड छत भेद कुटुंब बतावळे नारद सुत व्यासर दैवती हरी कुणी कारण पाव वगैरे मध्ये कळलं सगळे. हा बस अशा मोठमोठ्याच्या ध्यानाला न येणारा भगवान असं सांगतात की हिमालयामध्ये काही तपस्वी झाडाला उलटे टांगून घेतात. उलट्या टांगलेल्या तपस्वी साधूला कावळे आणि गीध पक्षी लचके तोडून खातात. तेव्हा ते साधू कावळ्यांना आणि गीध पक्ष्यांना विनंती करतात, खा बाबा रे, खा, लचके तोडून खा, पण आमची एक विनंती आहे. कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस दो नैना छांड दियो पिया मिलन की आस. फक्त परमेश्वर दर्शन देत नाही तोपर्यंत आमचे बोबुळ खाऊ नका. तरी त्यांना प्रभू दर्शन देत नाही. अवघड बाबा. तो यशोदेला माय म्हणतो, नंदाला बाप म्हणतो. अरे ज्याचं नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य पाहिजे त्याचे मुखी हरी पैठा होई. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. मुखाला ज्या भगवंताचं नाम येण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य पाहिजे, तो पोटाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य लागेल, घरी जाऊन डोकं चालवा. म्हणून शब्द आहे, नंदाने सुकृत केले अगणित म्हणून भगवंत आला तेथे. म्हणून नंदाने सुकृत केले अगणित
35च मिनिट आहे भाऊ आपल्या. अगणित पुण्य केलं बरं का. थोडे नंदाने सुकृत केले अगणित, म्हणून भगवंत आला तेथे. विश्वाचा जनिता, विश्वाला निर्माण करणारा, विश्वाचा निर्माता, पण म्हणे यशोदेशी माता. अरे ज्या भगवंताचं नाम मुखाला येत नाही तो भगवान नंदाला बाप म्हणतो आणि यशोदेला माय म्हणतो का? याचं कारण दुसरं चरण. भक्ताचा अंकित लागे तैसी लावे प्रीत. भगवान श्रीकृष्णजीला अर्जुन महाराज म्हणाले, देवा मला विश्वरूप बघायचं आहे. बरं का निळोबा महाराज, विश्वरूप. पार्थ विनवी माधवासी विश्वरूप दाखवा, मनोनिया हरी हरी विकट रूप ते धवा. थोर अनंत जाहला खंडकुमर गाभरे, म्हणे पुनश्च भेटवा विभो स्वरूप गोजिरे. पहिली विनंती केली, पार्थ विनवी माधवासी विश्वरूप दाखवा. आणि देवाने विश्वरूप दाखवला वगड बाबा. मनोनिया हरी धरी विकट रूप ते धवा. थोर अनर्थ जाहला पंडकुमर घावरे. जापानी जापानी बंद करा देवा आहे. किरीटिनम गदिनम चक्रहस्त निच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे. पुन्हा पहिलं दाखवलं. ऐसा भक्ताचा अंकित. जशी भक्ताची इच्छा असेल त्याप्रमाणे त्या बाबाला व्हावं लागतं. लागे तैसी लावी प्रीत. गंभीर महाराज अख्ख्या गोकुळात चर्चा बरं का, अख्ख्या गोकुळात चर्चा. राधेच्या घरी थोर होतो हरी, जाताना बाळ असतं पण तिथं गेल्यावर तर नबांड होतं. अशी अख्ख्या गोकुळात. मी तिथंच होतो म्हणून सांगतो हे. मीच काय, तुम्ही सुद्धा होते. पुन्हा भेटण्याचं कारणच हे आहे की आपण पूर्वी एकमेकाला भेटलेलो. ऋणानुबंधाच्या झाल्या भेटी. अरे तुम्ही झाले राम राजे, आम्ही वानरेच्या फौजे. तुम्ही यशोदेचा बाळ, आम्ही 9 लक्ष गोपाळ. तुम्ही आले पंढरपुरी, मग आम्ही झाल्या. आपण सगळेच होतो तेव्हा. तुम्ही होते, मी होतो, सगळेच होतो, सगळेच होतो. फक्त कुठं कोण कोण होतं याची आठवण येऊ दिली नाही देवानं. कारण मागचं राहिलेलं पुन्हा वसूल करतील ना या जन्मात, म्हणून आपलं पुन्हा एकत्रित. बरं का निळोबा महाराज, आपण सगळे होतो. सगळीकडे चर्चा झाली. घरी जाताना छोटा असतो आणि तिथे गेल्यावर तरुण होतो. राधेच्या घरी थोर होतो हरी. ही चर्चा सगळीकडे.
एक दिवस बरं का गंभीर महाराज सारखे रडू लागले, कृष्ण भगवान सारखे रडू लागले. खूप प्रयत्न माई यशोदेनं केला बरं का महेश गुरुजी, पण रडणंच थांबे ना. रडते माझे बाळ समजावी नारायणा. रडते माझे बाळ समजावी थोडक्यात उरकल्याबद्दल धन्यवाद. नाही तर रडण्यात पाळणा हलवण्यातच झालं असतं आपला. रडते माझे बाळ हे समजून घेतात नेहमीचे असल्यामुळे. काही केलं तरी रडायचं थांबेना. सगळ्या गोपिका नंद पाटलाच्या वाड्यापुढे यशोदा माता त्रस्त झालेली आणि जवळ असलेला कृष्ण रडायचं थांबत नाही. सकाळपासून राधा चालली होती. राधेचं लक्ष कडेवरच्या कृष्णाकडे गेलं आणि किसनरावचं लक्ष राधे. वर्षाचं ना आरतीचं नाही सांगत मी, ह्यांनी काय करता आपलं चाललं काय तिथलं सांग. हा ना, अवघड बाबा. जे कृष्णा गदगद हसायला सुरुवात केली. सगळ्या गोपिका चकित झाल्या. काय झालं? यशोदेलाही उलगडा ना कोड. काय झालं? लक्ष गेलं तर राधा इकडे ये. आली राधा म्हणजे श्याम श्याम रटत राधा आपई श्याम भई फिर पूछत अपने सखियन को राधा कहाँ गई. अशी जिची भक्ती होती, कृष्ण चिंतन करीत करीत स्वतः कृष्ण झाली होती आणि पुन्हा गोपिकांना विचारायची राधा कुठे गेली म्हणून. श्याम श्याम रटत राधा आपही श्याम भई फिर पूछत अपने सखियन को राधा कहाँ गई. जर एखादी गोपिका कृष्ण दर्शनाला आली नाही तर राधा डबडबल्या डोळ्यानं म्हणायची, काल दिसली नाही का तू? येणार होते. काय झालं? सासरा होता दारा. अजिबात तिकडे बघायचं नाही का? जब प्रेम के पंथ में पैर दिया तब क्या उसके दुख को डरना है. जल भोजन की मत चाह कर तलवार तले सिर को धरना है. आता माघार घ्यायची नाही म्हणून राधा जवळ आली. असं सांगतात भागवतामध्ये. अवघड बाबा शुकाचार्यांना राधा शब्द पुढे आला की उलट व्हायचं, धारा लागायच्या, लिहिणं बंद व्हायचं. धारा म्हणजे ते टीव्हीची जाहिरात नाही, धारा शुद्ध धारा ती नाही. राधाच्या उलट प्रक्रिया व्हायची, डोळ्याला धारा लागायच्या. अशी ज्या राधेची भक्ती. इकडे आली. बाकीच्या गोपिका म्हणाल्या, राधे आम्ही सकाळपासून लागलो याच्या माग. चॉकलेट घे रे. चॉकलेट आणलं हा नाही, चॉकलेट घे रे, बटर घे रे, बटाटा वडा घे रे. हा आमच्याकडे पाहत नाही आणि तू काहीच दिलं नाही ग.
तरी तुझ्याकडे बघून हसतोय. राधेनं सांगितलं, तुम्ही सकाळपासून लागल्या ग. चॉकलेट घे, बिस्किट घे, गुळ घे, बटर घे. सकाळपासून लागल्या तुम्ही त्याच्या माग. आणि तू अनेक जन्म याच्या लागी केले हे आवडीची चाल रामचंद्र बाबाजी नागपूरकर. जुडी मंडळ याच्या लागी होते जेले भोग, याच्या लागी केले नाना याग, याच्या लागी अष्टांगादी योग, याच्या लागी विषयाचा त्याग. जन्मोजन्मांतरी केले हे सूचना, बक्षिले कंदमुळे प्रासिले जीवना. म्हणून हसलाय तो. यशोदा म्हणले, राधे जेव्हा जेव्हा माझं बाळ रडत जाईल तेव्हा येत जा. जमत नाही आई साहेब का? सासून सासरे देव धर्माच्या विरुद्ध आहे. ते कथा कीर्तनाला सुद्धा जाऊ देत नाही, तर कृष्णाकडे कशाला होती? असं आहे का? मग रडत जाईल तेव्हा तूच घेऊन जात जा. हा, हे जमल. राधे 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 घेई श्याम सुंदरा, नेई आता झडकर या कुलिया मंदिरा, राधा घेऊन हरीला त्वरे जात मंदिरी. बस आली. हा, एक संदर्भ लक्षात आणून दिला तुमच्या. आल्यानंतर देवा काय तुम्ही खूप लहान आहे, मग मोठा पाहिजे होता. लगेच 25 वर्षाचा तरुण झाला देव. राधेच्या आनंदाला पारावार नाही. देव तरुण झालेला. इतक्यात राधेचा सकाळी गेलेला गुरु घेऊन पती अनया नेमका त्याच वेळेला आला. 12ला. कधी येत नव्हतं. त्याच दिवशी दारावर था. दार उघड राधे. हे तर घाबरली. देवा हे 14 जानेवारी कधीच येत नाही वापस. दुपारी कसं काय आजच आलं टपकलं कोणाच नाही. मग काय करू? लहान व्हा देवा, जमत नाही. तुमच्या पाया पडते, माझं काही खरं नाही आता. अजून मोठं सांग राधे, आता लहान नाही जमत. तुमच्या पाया पडते देवा, जमत नाही राधे. तुमच्या पाया पडते, लहान व्हा. आणि ते दम काढे ना. दार उघड राधे. राधा कृष्ण पलंगावरी, हे राधा कृष्ण पलंगावरी, राधा कृष्ण पलंगावरी, हमारी राधा कृष्ण पलंगावरी, हे राधा कृष्ण पलंगावरी, हे राधा कृष्ण पलंगावरी,
राधा कृष्ण पलंगावरी भगवान बाबा आहे दारी भरता रहा कमारी दारुगड राधे दारुगड राधे आणि तर घाबरून गेली लहान व्हा देवा. आता लहान नाही जमत राधे अजून मोठं सांग तुमच्या पाया पडते देवा. डोकं फोड तरी जमत नाही. अहो देवा तुमच्या पाया पडते माझं खरं नाही तुम्ही लहान व्हा. खूप काकुळतीला आली राधा डोळ्यात डबडबले अश्रुन देवाला दया आली. पुन्हा देव बरं का गंभीर महाराज 1.5 वर्ष वयाचा काळे कुरळे केस पिवळ्या झगा तुमचा नाही सांगत झगा गळ्यात चांदीमध्ये गाठलेली माळ लांबून बघा व छोट्या धनुष्यावर छोटा बाण लावला अशी भुवया आणि नासिका हसला की घालाला खड्डे वरचे 2 दात हातात खुळखुळ्यान काजळाचा टिळा. दास राधेनं पदरच खोवला साडीचा कमरेला आणि जे ताड 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 चालत आली ते दम काढत नव्हतं ना अर्ध्या तासापासून दार खासकन उघडलं आणि विजय सारखी कडाडली त्याच्यावर. काही घरात काम असतात का नाही डोक्यात फरक झाला का तुमच्या. दार उघड राधे दार उघड राधे सगळे गाव गोळा करता हे तर हादरलंच. त्याला म्हणतात उलटा चोर कोतवाल को दाटे. मागच सरलं राधे काय अर्धा तास झाला उभा आहे मी. मोठ्या माणसाचा आवाज येत होता घरातून. अशा शंका कुशंका घ्यायच्या असेल उद्यापासून जनावर मी नेत जाईल स्वयंपाकाचं तुम्ही पहा. नाही हे ऐकू नाही राधे स्वतः ऐकत होतो अर्ध्या तास मोठा माणूस बोलत होता. अहो डोक्यात फरक झाला का तुमच्या. नाही पण मी स्वतः ऐकत होतो. मोठा माणूस नाही मग मोठ्या माणसाचं लेकरू आहे घरात आणि हात धरला पतीचा आणि ओढतच आणला घरात. सांगितलं बघा बघा पलंगावर कोण आहे मोठा माणूस आहे का मोठ्याचं लेकरू आहे. अनयानं श्रीकृष्णाला उचललं छातीला लावून कवटाळलं. योग्याच्या ध्यानाला न येणारा भगवान जेव्हा कवटाळला आणि राधेचा पती अनया ढसा ढसा रडू लागला. हृदय चक्र पाणी आली हृदय चक्र मामा म्हणे मामा म्हणे अनया आनंदला म्हणे हृदय चक्रपाणी आलिंगीला. सांगितलं राधे चालतोय मी पण हे बघ जेव्हा जेव्हा तुला करमत नाही जाणार ना तेव्हा हे नंद पाटलाचं लेकरू घेऊन येत जा घरी. परवानगी देऊन गेलं पाहता काय परवानगी देऊन गेलं. दृष्टांत संपला माझा. का मी का सांगितलं हे राधेनं इच्छा व्यक्त केली तरुण व्हा देवा. 25 वर्षाचा तरुणा बांड झाला प्रभू पण पतीनं दारावर थाप मारली राधा घाबरली. आता लहान व्हा देवा पुन्हा 1.5 वर्षाचा झाला. ऐसा भक्ताचा
ऐसा भक्ताचा अंकित, जशी इच्छा असेल होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी, ते इच्छा आहे ना. ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लावी प्रीत. एक दोघही आपण दोघाच्याही नावाचा विचार करा अवघड बाबा, एकमेकाच्या विरोधात आहे. कृष्ण आणि राम. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही आणि कृष्ण शब्दामध्ये एकही सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग केलेला कृष्ण. राम सरळ आहे. जन्मापासून विरोध आहे. रामाचा जन्म भर दुपारी झाला, कृष्णाचा मध्यरात्री झाला. रामाचा शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात. रामाचा चैत्रात, कृष्णाचा श्रावणात. रामाचा उन्हाळ्यात, कृष्णाचा पावसाळ्यात. रामाचा नवमीला, कृष्णाचा अष्टमीला. रामाचा दिवसा, कृष्णाचा रात्री. रामाचा राजवाड्यात न कृष्णाचा येरवड्यात, सेंट्रल जेलमध्ये मामाच्या. अजून विरोधाभास. रामाचं चरित्र एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. या बाबाचं अनेक बाण्या. पुढचं सगळे तुम्हाला पाठ असल्यानं सांगण्याची गरज नाही. रामाचा जन्म झाला तेव्हा मायबापाला आनंद आहे. भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौसल्या हितकारी, हरसित महतारी, निमनहारी, अद्भुत रूप विचारी, लोचन अभिरामा, तनु घनश्यामा, विजयायुत बुद्धचारी, भूषण बनमाला, नयन पिसाला, शोभा सिंधू खरारी. आनंद झाला. पुत्र झाला दशरथा वगैरे वगैरे. राम दशरथ के घर जल नहीं घराना हो तो ऐसा हो, लोक दर्शन को चले आये सुहाना हो तो ऐसा हो. रामाचा जन्म झाला, मायबापाला आनंद आहे. तसं कृष्ण जन्म झाल्याबरोबर देवकी पहिल्या यष्टीनं आळंदीला आली. या नलवडे पाटील पेढे कशाला, माझं बाळ. अरे कुठले पेढे, चिंता तूर आहे, सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल. राम जन्म तर मायबापाला आनंद, कृष्ण जन्म झाला तेव्हा मायबापाला चिंता. दोघांनी अशा वेळा निवडल्या. भगवंतानी रामचंद्राने दुपारची वेळ निवडली आणि कृष्ण भगवंतानी मध्यरात्र. याचं कारण आहे गंभीर महाराज. 2 वेळा त्रास आहे जीवाला, एकदा दुपारी आणि एकदा मध्यरात्री. दुपारी त्रास आहे तो भुकेपासून आणि मध्यरात्री त्रास आहे तो कामापासून. अरे कंकर पित्तर चुनता है उनक न छोड़े, काम तो घी शक्कर खाता है उसका जाने राम. कोणाला किती बाता मारू द्या आहे त्रास. कामापासून त्रास मध्यरात्री आहे, तर क्षुधेपासून त्रास दुपारी आहे. मग दुपारी जर भुकेपासून त्रास होत असेल तर रामचंद्रजी म्हणतात मेरा सुमरण करो. काय कराल, काय कराल. आंधणी घातल्या हरळे, माऊलीच्या भाषेत, आंधणी घातल्या हरळ होईल अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखी वेळ जगन्नाथ. अगर क्षुधा दोपहर को तकलीफ देती है तो राम जी बोले मेरा सुमरण करो. कृष्ण जी बोले आपको रात को काम सताता है ना, उस समय मेरा सुमरण करो, मैं आपको निष्काम बना दूंगा. क्यों, मैं स्वयं निष्काम.
तोहा गवळ्या घरी निष्काम निराळा निराळा का खेळ खेळे परी दाई न सापडे म्हणून निराळा निष्काम निराळा गोपी लावेल्या चाळ्या चाळ्या लावेल हा गोप गोपी नाथे एवढंच नाही हे निर्गुण निराकार असणारा परमात्मा भक्ताच्या इच्छेमुळे सगुण साकार झाला. तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे म्हणे आले रूपा व्यक्त चांगले सा भक्ताचा अंकित लागे तैसी लावे प्रीत. व प्रभुदास त्याला ओळखत नसेल कोणी भिवंडीचे माजी नगराध्यक्ष मदन बुवा नाईक त्याचा मुलगा आहे. आता प्रमाण उचललं तो प्रभुदास. सगळी गुणीजन मंडळी फ्रूटवाले बाबांच्या प्रेमापोटी सगळी आली आहे तिथं बरं का नाही सगळे आले. आता ते घड्याळ थोडं पुढं आहे 5 मिनिटांनी 7:45 झाले 15 मिनिट आहे आपले सर्वांना माहिती आहे. आता आपली भेट या ठिकाणी पुढच्या वर्षीच होईल. थोडी घाई करू नका. अगदी मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम आरतीचा सुद्धा जो पंढरपूरला सोहळा चंद्रभागेत असतो आपणाला इथे या ठिकाणी तो मनमुराद आनंद लुटायचा आहे. वेळी सांभाळायची आहे. आता सांप्रदायिक पद्धतीनं विठोबा रखमाई भजन होईल. नंतर राहिलेला विषय काला सगळ्या पाठ आहे. पुरुषोत्तम बाबा तुम्हालाही पाठ आहे त्याच्यामुळे ते सगळे होईल बरोबर. आरती होईल. कोणीही जागा सोडायची नाही. आता 1-2 मिनिट घेतो. इथे आमचे विश्वस्त संस्थेचे भालचंद्र पाटील नलवडे आलेले आहे. मग अध्यक्ष आमचे संदीपान पाटील असतील, कोकेले शास्त्री असेल, चंदेले नाना असेल, सगळे विश्वस्त. या सगळ्या विश्वस्तांच्या वतीनं एक निवेदन आहे. घाबरू नका. नाही तर बऱ्याच ठिकाणी आता निवेदनाला घाबरणं सुरू झालं. खरंच आहे लोकांचं. पण घाबरू नका. घाबरू नका. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था शताब्दी सोहळा संपन्न झाला. सर्वांनी पाहला. डोळ्याचे पारणे फेडलं असा सोहळा. याचं कारण त्या संस्थेसाठी अख्खा महाराष्ट्र एकत्रित आला. नाहीतर ही एकल्याची ताकद नाही. जोग महाराजांनी संस्था स्थापन केल्यानंतर फक्त 3च वर्षे राहिले महाराज आणि 3 वर्षांनी त्यांनी देह ठेवला. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीला 2020 फेब्रुवारी मध्ये 100 वर्ष पूर्ण होतात. म्हणून जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची शताब्दी झाली. तसाच जोग महाराज पुण्यतिथीचा शताब्दी सोहळा आपणाला त्याच पद्धतीनं करायचा आहे. आपल्याला म्हणजे तुम्ही आम्ही सर्व मिळून. अजून त्याला जवळजवळ 1.25 वर्ष आहे. पण आतापासून कामे लागायचं आहे. ज्याला जसं 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 जमेल त्या पद्धतीनं. नाही काही देता आलं तुम्हाला. फक्त 7 दिवस तुमची आम्हाला वेळ द्या. आम्ही
भाजी भाकरी घालून तुमची सेवा करायला सगळे तयार आहोत. त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेत तेव्हा या सगळ्या विश्वस्तांच्या वतीनं मी तुम्हाला 1.25 वर्ष आधीच याचं निमंत्रण देतो. आतापासून आपल्याला तयारी करावी लागेल. कोणी म्हणतंय पंतप्रधान आणा, कोणी म्हणतंय अमुक आणा, कोणी म्हणतंय तसं आणा, पण हेलिकॉप्टरनं हत्ती मी आणतो, बाकीचं तुम्ही आणा. बरोबर आहे का नाही? आमचं सालाबाद प्रमाणे सालाबाद, बाकीचं तुम्ही एक 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 करून घेऊ आपण सगळं. फार सुंदर. आणि महाप्रसाद मांडे भोजन आंबेरस हा खानदेशचाच राहील, तो त्यांचाच अधिकार आहे. कारण आपल्या भावाची इच्छा होती ज्ञानोबारायाची मांडे खायची. आळंदीत घडलेली घटना. खापर नाही मिळालं मांडे भाजायला. मुक्ताबाई विवंचनेत आहे, खापर नाही मिळालं दादा, माझ्या भावाची इच्छा आहे म्हणून भावाच्या पाठीवर मांडे भाजले आणि ती इच्छा पूर्ण केली. मुक्ताबाई तिकडे आहे खानदेशकडे, माऊली अलंकापूरला आहे, म्हणून मांडे भोजन घालण्याचा अधिकार मुक्ताबाईच्या भागातले सगळे खानदेशचे आणि जेवणारे सगळे माऊलीच्या गावचे अलंकापूरचे. हा त्यांचा अधिकार आपण राखीव ठेवू. महाप्रसाद खानदेशचाच होईल. आम्ही जाऊ, तिथे मोठे मोठे लोक आहे, त्यांना आम्ही विनंती करू. ते विनंतीचीच वाट पाहत आहे खानदेशचे लोक. बाबा तो प्रसाद आम्हीच करणार, कोणाला द्यायचा नाही. त्याही वेळेला महाराज 1 ट्रक भजी 20,000 लिटर, 20 लिटर नाही 20,000 लिटर आंब्याचा रस आणि 4 ट्रक पुरणपोळ्या खानदेशच्या लोकांनी दिल्या. उरल्यावर वाटायला लागला एवढं. तेव्हा ही मुक्ताबाईची कृपा आहे आणि तो अधिकार आपण त्यांचा राखीव ठेवू. आणि मग कोणाच्या काय पंक्ती असेल आम्ही घ्यायला तयार आहोत. तुम्ही अजिबात संकोच करू नका, आम्ही घेऊ. ज्याला जसं जमल त्या पद्धतीनं. 2020 आता आरती शिवाय कोणी उठू नका. खूप आनंद लुटायचा आपल्याला. बसल्या जागेवर ते सगळे टाळ हात वर होऊन जे आरती असेल ना, बस असं वाटेल की आता पांडुरंगासह माऊली हा सोहळा पाहायला फ्रूटवाल्या धर्मशाळेतच आले का. हे सगळे म्हणून घाई करू नका. आरती झाल्याशिवाय कोणी उठू नका. आणि आरती झाल्याशिवाय उठला तर माऊलीला आनंद होणार नाही. माझे लेकरं माझी आरती न करता का गेले म्हणतील. तेव्हा सर्वांनी आम्हाला प्रतिसाद द्या. आता हात वर करा 2 मिनिटाकरता, जास्त नाही. हे लवकर फोटो घे भाऊ आणि पहिल्या पानावर येऊ दे उद्या पेपरला. इकडे मोठ्या मोठ्या लोकांचे घे ना, स्टेजवर आहे मोठे मोठे लोक, यांना हात वर करायच्या सवयी नाही, त्यांचे घे लवकर. आणि लगेच शाबास एकाच आला. विठोबार माऊली जाणे
अवघड महाराज तुम्हाला नमस्कार. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसीला विपरीत. काल्याचं कीर्तन म्हटलं की सर्वांना माहिती आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आणि चरित्राला प्रारंभ झाला पुरुषोत्तम पाटील रांगण्यापासून. रांगणे चोरीत लोणी कोणी तत्तिक ओढणी पांढरी चरणी बेती गारणे यशोदे साजणी वैद्य वर्षून कमालने नवल केले साजणी कृष्ण आडवा परतुनी माते बाबा कृष्ण वगैरे रांगू लागले. रांगता चालू लागले. 8ला 5 कमी असताना बोलू लागले. तुम्ही काही काळजी करू नका. ए अरे काय तब्येती रे, राक्षस मारायचे भरपूर खात जा, व्यायाम करत जा. हे कुठला तुम्हाला काय भाषण ठोकायला, भरपूर खात जा. कसं भरपूर खायचं कृष्णा का? आमचं म्हातारं असं कंजूस आहे, ताकरी नेतं डेअरीला. अशी अडचण आहे का? मग उद्यापासून व्यायाम करणं तुमच्याकडे, खाऊ घालणं माझ्याकडे मंजूर आहे. पण चोऱ्या कराव्या लागतील. चोरून का होईना खाऊ घाला. जेव्हा चोरीचा सपाटा सुरू झाला गंभीर महाराज सगळे गोकुळ त्रस्त झालं. नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी येऊ लागल्या. पण यशोदा ऐकून घेईना. आई कधीही बाळचंद्र पाटील बाळाच्या बाजून बोलते. सगळ्या गावाला त्रास देणार तिचं लेकरू असू द्या आणि महिला तक्रार घेऊन येऊ द्या तर कमरेवर हात ठेवून दरवाजात उभी राहून त्याच महिलावर रागावते. तुम्हाला अरे रागावणे काय हळू असते का रे? तुम्हाला लेकरं वगैरे नाहीत का? अशानं जमते का भांड? इथे बांधाच्या काठाचा आऊत पाहिजे. तुम्हाला लेकरं एक 10-12 लेकरं माझं एक नाही सपादत का? याला आई म्हणतात. आणि आई जर बाळाच्या बाजूनं बोलत नसेल तर समजावं ती सावत्र असेल. तशी यशोदाच रागवाई. तुम्हीच खोड्या करता. तुम्ही लपवून याचा पौरागे अडकेचा शाळागे तुम्ही 12 घरच्या 12 गेले गोकुळच्या. काही वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी माझ्या खेळगे का लटकात घेताळगे गोकुळच्या नारी. हा ब्रह्मविधीचा जनिता गे तुम्ही याचे धरूपा हातागे तो कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी. पण घरीच खोड्या सुरू केल्या भालचंद्र पाटील. मग यशोदेच्या लक्षात आलं कृष्ण्या चुकीचं नाही गावकऱ्याचं बिलिंदर आहेस तू. देवालाही कळलं अब तो पकडा गया. कान धरले स्वतःचे मम्मी ग उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात अजिबात फरक पडणार नाही. कारण ज्याचा जो स्वभाव असतो ना, मराठी भाषेत म्हण आहे ना, चित्याची खोड मेल्याशिवाय नाही, मेलं तरी नाही जात. काय परिणाम झाला कोणाच माहित. पुरुषोत्तम पाटील बोक्यानं एकादश केली. बोक्या म्हणजे आडनावाचा नाही, मांजरीचा मिस्टर. त्यानं एकादशी केली, आंघोळ केली, निर्जला केली. पुन्हा बोक्यानं तुळशीची माळ घातली. अवघड बाबा. बोक्याच्या कपाळावर गोपी चंदन, त्याच्या बुक्का, बोक्याच्या कानात तुळशीचं पान. सगळीकडे चर्चा. म्हणले याच्यावर सत्याचा परिणाम झाला रे बोक्यावर. आता बोक्या हबप झाला. दिवसभर बोक्याची चर्चा. पण दुसऱ्या दिवशी बोक्या रोडच्या काठाला तांबडं फुटायच्या आधी येड्या बाबळीत. लोक म्हणले काय करतो रे बोक्या? म्हणला 12च सोडतो. इथं काय आहे? इथं उंदर आहे म्हणलं. अरे आम्हाला वाटलं होतं तुझ्यात काही फरक झाला. स्वभाव आधी होता वाग्या, आधी होता वाग्या.
स्वभाव म्हणतात. कारण पहिली शोभलीच नव्हती चाल, तर स्वभावानुसार बरोबर शोभलं. याचा स्वभाव जाईना. मला माहित आहे तुझ्यात बदल होणार नाही. मग गावात राहून गावात राहू नको. मग उद्या जाई राणा सवे घेऊणी गोधणा. भगवान बाहेर येतात. पेंद्या वाकड्या बोकड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल सगळे बसलेले. बरं का रे गोपाळांनो, काय देवा आई खवळली, गावात राहू नका म्हणली. आता मी जाणार आहे उद्या. देव ते गोपाळ म्हणले तू जातो तर आम्ही राहतो कशाला? तेच तर सांगायला आलो. अरे तुम्ही गाया घेऊन सारी गोपाळ तुम्ही गाया घेऊन सारी गोपाळ मग सगळे गोपाळ. अवघड बाबा घरून आला का फोन? अरे आम्हाला पुत्र विचारत नाही भाऊ, तुम्ही भाग्यवान आहे. भाग्यवान लोक आहे. चांगलं झालं पण अवघडच आहे ते. खरोखरच अवघड आहे. आला असेल 8 वाजले जेवायला या. येतो म्हणा. पण बाबाच्या कीर्तन काय म्हणून सांगा. भाग्य या नावे म्हणजे सारे सारे गोपाळ नंद पाटलाच्या वाड्यापुढे गाई घेऊन. कृष्णजी झोपलेले. सकाळची वेळ. यशोदा माई पलंगावरती बसली आणि कृष्णजीच्या मुखावरचं पांघरून हळूच बाजूला केलं. आणि जेव्हा गालावरून हात फिरवले आई, ते आमचा पुरुषोत्तम बाबा सांगतोय बाबा आईचं. आई कृष्णजीच्या मुखावरून हात फिरवायला लागले. डोळे भरून आले पण प्रेमानं उठवलं. उठ गोपाळजी जाई धेनुकडे, पाती सौंगडे वाट तुझी. उठा उठा. वाड्यावर लेकरं आले गाई घेऊन. देव उठले. एक कांबळ आणि काठी आई साहेबांनी दिली. 12व्या वर्षात पदार्पण आहे कृष्णजीचं. आणि भगवान कृष्ण गोपाळा समवेत गाई घेऊन निघाले. आणि ती पाठ मोरी आकृती माय यशोदेनं दारात उभं राहून पाहिली. रडू आवरेना यशोदेला. आता इथे बऱ्याच यशोदा बसल्या. त्यांची प्रामाणिकपणे इच्छा आहे लेकरू लांब जावं हे कोणत्याच यशोदेला वाटत नाही. अरे पोट भरायच्या निमित्तानं लेकराला जावं लागतं. नाईलाज होतो.
तुम्हाला नाही महत्व कळत, हे माय झाल्यावर कळतं. यात्रेच्या निमित्तानं जेव्हा तुम्ही गावला जाता, मुंबईहून पुण्याहून, हरकीतून जाते आई, हरकीतून जाते. सगळ्या गावात फिरून आपल्या वयाच्या जेवढ्या महिला, आनंद आवरत नाही बरं का नानी, आबाई, काकी, काय दादा आला माझा मुंबईहून, लेक आला माझा पुण्याहून, राजा आला माझा, आनंदानं. आता याला आवडीचं काय काय करून खाऊ घालू असं होऊन जातं आईला. कुठं ठेवू लेकराला आणि कुठं नाही. 3 दिवस तिचे असे आनंदात जातात. पण जेव्हा यात्रा संपून 4थ्या दिवशी तुम्ही सुटकेच भरता, माय बरोबर आडव्या नजरेनं पाहते. जातय वाटत, जातय वाटत. आता कधी येईल देवा कोणास माहित. जातय वाटत. आणि तुम्ही सुटकेच भरली, दारात आणून ठेवली की आईच्या पाया पडता. तेव्हा माय डबडबल्या डोळ्यानं तोंडावून हात फिरवते. डोळ्याला धारा लागलेल्या. चालला का माझ्या राजा? हो आई. आता कधी येशील रे बाळ? येईल नाही. आता मी पिकलं पान आहे बाबा, आज आहे उद्या नाही, कधी गळून पडेल याचा नियम नाही. आता भेट हो नाही हो, फक्त माझी प्रार्थना आहे बाबा, सुखाचा राह. हे एकच पात्र आहे जगात, एकच पात्र आहे जे निस्वार्थपणे, यामध्ये सगळ्या माझ्या मावल्या बसल्या, एकाही आईची इच्छा नाही लेकरानं सेवा करावी. आईची एकच इच्छा आहे, माझा दादा, माझा राजा, माझा लेक दिवसभरात एकदा फक्त डोळ्यानं दिसावा. या पलीकडे आईची इच्छा नसते. आणि जोपर्यंत आई असते ना भालचंद्र पाटील, तोपर्यंत महत्व कळत नाही. हे पहा, संन्यास धर्मामध्ये 22 वर्षाचा मुलगा संन्यासी होऊ द्या, त्यानं दीक्षा घेतली, विधी संपला की पहिलं त्याच्या 65 वर्षाच्या बापानं पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचं. बाप जन्मदाता संन्यासी, 22 वर्षाचा मुलगा त्याच्या पायावर डोकं ठेवतो आणि संन्यासी मुलगा आपला उजवा हात वर करून जन्मदात्याला आशीर्वाद देतो. आयुष्मान भव. एवढं श्रेष्ठ पात्र संन्यासाचं आहे. पण त्याही संन्यासाला शास्त्राचा आदेश आहे, त्यानं मायच्या पायावर डोकं टेकूनच दर्शन घ्यायचं आहे. पुत्र झाले या संन्यासी, अवश्य ते जावे पित्यासी, पण भिक्षा मागून मातेशी सांभाळावे विठ्ठल. सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं. ज्याची आई वारली त्यानं समजायचं आपल्या सुखाचा समुद्र आटला. जगात सर्व मिळेल, आई मिळणार नाही. आपली आई मरण पावली की भोवताल महिला बसतात. रडणाऱ्या मुलाची समजूत काढ. रडू नको राजा, दादा रडू नको, बाळा रडू नको रे, मी तुझ्या आई सारखी आहे. अरे आई सारखी आहे पण आई नाही. जैसी तैसी माय बरी, माना येरी मानल्या त्या. बाकीच्यांना माता माना तुम्ही, पण आपल्या आईची सर रंभेला येणार नाही, आपल्या आईच्या प्रेमाची सर. म्हणून महिलांनाही सांगतो, माय मेली की समजायचं माहेरचा सुखाचा समुद्र कोरडा झाला, माहेरचा सागर प्रेमाचा आटला. जिची आई वारली, माहेर गरीब का श्रीमंत याच्यावर आनंद अवलंबून नाही, माय मेली का जिवंत. मग वय किती असू द्या लेकीचं, किती असू द्या. गंभीर महाराज 60 वर्षाची मुलगी, पुरुषोत्तम दादा 60 वर्षाची मुलगी आणि 85 वर्षाची माय. आता ते गरीब परिस्थिती, सासरही गरीब माहेरही गरीब, 2च मिनिट घेतो आणि मग ते उठवत नाही. 3 दिवसापासून निरोप येतो. आता हिलाही वाटतं जावं तर मजुरी पडती, म्हणून दुपारच्या मधल्या सुट्टीत आपल्या सहकारी मोलमजुरी करणाऱ्या महिला आंब्याच्या झाडाखाली भाकरी खात असताना एकमेकीला, आणि मग ही चर्चा करते, काल निरोप आला, 3 दिवस झाले म्हणे माय उठत नाही कॉटवरून, 85ची आहे, आता जावं तर मजुरी पडती, न जावं तर आईचं काय खरं नाही. मग त्या भाकरी खाणाऱ्या महिला सल्ला देतात, संपणार आहे का दारिद्र्य, हात धुवून लागला आपल्या माग, मरेपर्यंत मजुरी आहे, पण माय भेटल का तुला गेल्यावर, करू दे मजुरी, जाऊ द्या.
आणि मग जायचं तर रिकाम्या हाताने कसं. भालचंद्र पाटील तुटक्या नाड्याची पिशवी, त्याच्यात 2 बाजरीच्या भाकरी, चटणी आणि निघाली. काळी पिवळी ऑटो टेम्पो जे भेटल ते. वैशाख महिना यष्टीत बसली. तिथून तिच्या माहेरपासून 1.5 किलोमीटरवर स्टॉप होता. तिथे यष्टी थांबली. उतरताना रोहिदास घाई उतरली तर चपला बाकड्याच्या खाली. डबल बेल गेली यष्टी. 2 किलोमीटर जायचं आहे. डांबरी रोड तापलाय, पण तिला काही दिसत नव्हतं. फक्त माय दिसायची. आणि मग फोडं कधी पायाला आले, फोडं फुटले, पाय रक्तायले कळलं नाही. जेव्हा अंगणात आली, उपवासी लेक आहे, 60 वर्षाची, घामानं भिजलेली, फोडं पायाला फुटले, रक्तायलेले पाय, पिशवी हातात, आणि तो नातू खेळत होता. त्यानं बघितलं ते गेलं झोपड्यात. आजी काय आत्या आली. बस 3 दिवस झाले उठली नव्हती, पण लेक आली ऐकल्याबरोबर मरायच्या मार्गी लागलेल्या माश्यावर पाणी ओतलं म्हणजे अवस्था. ताडकन उठली ताडकन उठली. हातात काठी, तुटक्या दोरीनं तो चष्मा डोळ्याला, पांढरे केस, सुरकुत्या, मुखात दात नाही, झोकांड्या खात बाहेर लटलट कापत उभी राहिली. अगं माझी ताई आली म्हणते. का ग आली ग आई? कुठं आहे? अंगणात उभी आहे. मला नाही दिसत. मी इथंच आहे. तिथंच थांब बेटा, तिथंच थांब. मग विधी सांगतो. आणि मग माय घरात जाते. दुर्डीतल्या भाकरीचे 2 तुकडे, तांब्याभर पाणी. लेकीच्या पुढे उभी राहते. अवघड बाबा, 1 तुकडा भाकरीचा लेकीच्या डोक्यावरून उजव्या भागाला आणि 1 तुकडा डोक्यावरून डाव्या भागाला. तोंडावरून हात फिरवून पायाकडे पाहते, पुढं आलेले, आणि डबडबल्या डोळ्यानं माय म्हणते, एवढ्या उन्हातानाची आली बेटा? अरे पायालाही पुढं आहे, पायात काही नाही, सुखाची राय. हा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत माय जिवंत आहे. मग माय गेल्यानंतर अनुभव येतो. 5-6 महिन्यानं वाटतं बहिणीला भावाची भेट घ्यायला जावं. येते बहीण. सायंकाळची वेळ, भाऊ येतो फिरायला, आणि वहिनी बघती चित्रहार, आणि पिशवी घेऊन उभी. 5 मिनिट, 10 मिनिट, 15व्या मिनिटाला बहीण रडते भावाच्या दरवाजात. का? 6 महिन्यापूर्वी मेलेल्या मायची आठवण येते. पांडुरंगा, 15 मिनिट झाले, भिकारींसारखी उभी आहे. माझी पिशवी घ्यायला कोणी नाही. आता माझी माय असती, कावरी बावरी होऊन आली असती, आणि माझ्या हातातली पिशवी घेतली असती. हे महत्व नंतर कळेल. म्हणून माझी प्रार्थना आहे, सगळी कीर्तनं आमची विसरला तरी चालेल, पण ज्यांना ज्यांना आई आहे त्यांच्या चरणी प्रार्थना आहे, आपल्या आईला शेवटच्या श्वासापर्यंत विसरू नका. काही म्हणतात, महाराज तुम्ही सांगताय ना आम्ही आई बापाची सेवा करतो, पण ते आशीर्वाद देत नाही. अरे वो पढ़ी लिखी माँ नहीं है, आशीर्वाद कैसा देना इस बात का पता भी तुम्हारी माँ को नहीं है. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ मुंह से आशीर्वाद नहीं देती, उसका हृदय रोता है. हृदय से रो रो के माँ कहते, बेटा कितनी सेवा करता रहे तो जिंदगी भर सुखी रहेगा. तुम्ही किती मोठा व्हा तरी आईच्या दृष्टीनं भालचंद्र पाटील तुम्ही तिचं लेकरू आहात, हे प्रत्येकाने विसरायचं नाही. मी का सांगतो, एवढी वेळ का घेतली? जगाचा सांभाळ करणारा भगवान कृष्ण आहे. पण त्या फाटक्या कपड्याच्या गोपाळाबरोबर निघाला तेव्हा माय यशोदा रडून त्या गोपाळांना म्हणाली, सावळा मुरारी प्राण माझा, सावळा मुरारी प्राण किती मोठा व्हा तरी आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ आहात. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या बोला आई साहेब, जास्त लांब जाऊ नका लेकरो.
जवळची खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. हे बघा, याला खूप आग्रह केला रे मी, पण ते पायात काही घालत नाही. मी विचारलं, अरे पैरों में कुछ पहन कर जाओ ना कान्हा. तो मुझे बोलता है मेरी गैया कुछ पहनती क्या माँ? तो गैया नहीं पहनती तो मैं भी पैर में कुछ नहीं पहनूंगा. त्याच्या पायात काही नाही लेकर हो. मग या हे जन्माला आल्यापासून अनेक विघ्न याच्यावर आले बाबा रे. आज फक्त तुमच्या सोबत पाठवते, काळजी घ्या. यावरी उत्पात होता ती मोठे, ऋततील काटे सांभाळावे आई. बस हे झालं, रडण्यात गेले 15 मिनिट. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान उभ्यानं गायी गवत तोडायच्या. मला खात्री आहे तुम्ही सांगत जा, तुम्ही सगळे जेवढे कीर्तनकार आहे ना तेवढे 10 मिनिट मायबापासाठी सांगा. याचा परिणाम नाही फार सांभाळ करतील, पण जे मायबापाला त्रास देतात ना ते निदान त्रास तरी देणार नाही. आणि मग ते सगळे जेवढे मायबाप तुमच्या कार्यक्रमाच्या ऐकून प्रभावित होतील ते मायबाप तिथून तुम्हाला आशीर्वाद देतील. कोण्या बाबाचा ऐकून माझ्या लेकरावर परिणाम झाला त्याचा जय जयकार हो म्हणतील. म्हणून दररोज मायबापावर सांगा. याचा परिणाम दररोज 10 जरी जवानावर झाला तरी कीर्तनाचं सार्थक झालं समजा. पण अति पर्जन्य गायी उभ्यानं गवत तोडायच्या, रवंत करीत बसायच्या. जेवायला गावात यायचं, जेवायला सुधऱ्या घ्या. सुधऱ्या घेऊन निघाले. सगळे गोपाळ खेळात रममाण झाले. म्हणजे खेळण्यात काय मजा आहे. आता तुम्ही तंतोतंत वेळ सांभाळणारे फ्रूटवाल्यात तर 15 मिनिट पुढे गेलो भाऊ. आजच्या दिवस गेलो. हो ना भालचंद्र पाटील, मलाही कळत नाही की आईचं आलं का मला राहत नाही. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता, जगलो वाचलो तो पुढच्या वर्षी पुन्हा खेळू देवा इथंच, पण आता मोडा. काम सारवणी सकाळी आले, अवघे गोपाळ झाले. आता वेळ म्हणते अनाश दोऱ्या खडकी सोडल्या मोठा आणि जात ही काला गोमठा. मध्यभागी भगवान उभे आहे. त्याचं प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. बिभ्रत वे नोंद फटपटायो सुंदर बामेका नोमसुन कोलन आनंद सुतिष्ठन मध्ये सोपी सुद्धा हास्य नंदी स्वर्गे लोकीने चिती भूजे गोपाल केली कृष्ण भगवान की जय.